शुभ दिवस. फुफ्फुसामध्ये पाणी साचल्यानंतर ही लक्षणे दिसतात. कोणती लक्षणे दिसतात? तर नंबर 1, श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होतो. नंबर 2, सतत खोकला येतो. नंबर 3, खोकल्यातून पांढरा किंवा गुलाबी रंगाचा कप पडतो बघा. नंबर 4, खोकल्यासोबत थंकीतून रक्त येते, कधी-कधी रक्त पडतं. नंबर 5, छातीत घट्टपणा जाणवायला लागतो किंवा वेदना होतात. आणि नंबर 6, जास्त घाम येतो. यावेळी जास्त घाम येतो. एवढंच नाही तर अस्वस्थ किंवा चिंता वाटायला लागते. नंबर 7, पाय, घोटे, पोटावर सूज यायला लागते. आणि नंबर 8, हृदयाचे ठोके जलद किंवा अनियमितपणे पडतात. नंबर 9, प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो. आणि नंबर 10, त्वचा काय होती, फिकट किंवा निळसर पडते बघा. आपली त्वचा, त्या रुग्णाची त्वचा ही फिकट किंवा निळसर रंगाची पडते. त्वचा ही फिकट पडते, कधी निळसर रंगाची होते. आणि अशी लक्षणे हृदयविकार किंवा न्यूमोनिया हे आजार झाल्यानंतर सुद्धा अशी लक्षणे दिसतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हे महत्त्वाचं ठरतं. पण फुफ्फुसामध्ये पाणी साचल्यास अशी लक्षणे दिसतात, हे मात्र नक्की. तेव्हा फुफ्फुसामध्ये पाणी साचल्यास चालताना, काम करत असताना, सरळ झोपल्यावर श्वास घ्यायला त्रास होतो बघा. श्वास घ्यायला त्रास होतो. श्वास घेता येत नाही. तर कधी झोपेतून अचानक श्वास गुदमरल्यासारखे किंवा धाप लागून जाग येते. काय होतं? झोपेतून अचानकच श्वास गुदमरल्यासारखा वाटतो आणि धाप लागून अचानकच जाग येते. श्वास घेताना गरगर आवाज येतो. सतत खोकला येतो. तेव्हा फुफ्फुसामध्ये पाणी जर साचलं तर अशा प्रकारची लक्षणे दिसतात. ही प्रमुख लक्षणे आहेत. तेव्हा श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास झाल्यास, सतत खोकला येत असल्यास, खोकल्यातून पांढरा किंवा गुलाबी कप पडत असल्यास, किंवा खोकल्यासोबत थंकीतून रक्त पडत असल्यास, किंवा छातीत घट्टपणा जाणवतो. हा घट्टपणा जाणवल्यास, छातीमध्ये वेदना होतात. या वेदना झाल्यास, आणि यावेळी काय होतं, आपल्याला जास्त प्रमाणात घाम येतो बघा. प्रचंड प्रमाणात हा घाम येत असतो. अस्वस्थसुद्धा वाटायला लागतं, बेचैन होतं. आणि पोटावरती सूज येते बघा. एवढंच नाही तर हृदयाचे ठोके हे जलद गतीने पडतात. तर कधी अनियमित, तर कधी हृदयाचे ठोके अनियमित पडल्याचे जाणवते. नवे पडतात. हृदयाचे ठोके हे अनियमित पडतात. फुफ्फुसामध्ये पाणी साचल्यानंतर प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो. अशक्तपणा जाणवतो. एवढंच नाही तर रुग्णाची त्वचा ही फिकट पडते. ते निळसर दिसायला लागते. अशा प्रकारची लक्षणे दिसतात जेव्हा फुफ्फुसामध्ये पाणी साचते. फुफ्फुसामध्ये पाणी साचल्यानंतर अशा प्रकारची लक्षणे दिसतात, हे लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.
चालताना, काम करताना, सरळ झोपल्यावर श्वास घ्यायला त्रास होतो किंवा झोपेतून अचानक श्वास गुदमरल्यासारखे वाटते, धाप लागून जाग येते. श्वास घेत असताना गरगर असा आवाज येतो बघा. आणि खोकला हा सतत असतो, सतत खोकला लागतो. तेव्हा ही लक्षणे दिसतात, आपण काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा फुफ्फुसामध्ये पाणी साचल्यानंतर आपला त्रास कमी होण्यासाठी किंवा हे लक्षण दिसल्यास मी काही उपाय सांगितले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून जरूर पहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि पुढील व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.